नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर आज आहे शुक्रवार. मला वाटतं बुधवारी पण नाही, मंगळवारी व्लॉग शूट केला होता महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी. आणि त्या दिवशी दवाखान्यातही जाऊन आली होती. तर महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्यामुळे काही वेगळं असं केलं नाही, फक्त खिचडीच बनवली होती आणि दोन्ही टाईम तीच खाल्ली. शेंगदाण्याची आमटी, म्हणजे आमच्याकडे पिठलं म्हणतात, फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं. तर तेच बनवलं होतं आणि मी तेच खाल्लं. त्या दिवशी काही केलं नाही कारण तब्येत ना खूप खराब झाली आहे. खोकला लगेचच बरा झाला, पण सर्दीने खूप जाम झाले. डोकं दुखतं आहे, सर्दी. कालचा दिवस तर खूपच वाईट गेला. आज तरी बऱ्यापैकी बरं वाटतं आहे. तर मग मी म्हटलं एक मिनिट, मी आज जाते. तर म्हटलं की आज आहे ना पराठे बनवावेत. आणि हा जो आवाज येतो ना, बाहेर नवन्या आणि तिची फ्रेंड गाडी खेळत आहेत, त्याचा हा आवाज आहे. तर आज बरं वाटतं आहे. तर आज घरही आवरलं. खूप दिवस झाले बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या राहिल्या होत्या, त्या आवरून घेतल्या. आणि आज मला पराठे बनवायचे, तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी ते बनवणार आहे, मेथी आणि बटाट्याचे. तर म्हटलं ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. 6:30 वाजले, माहिती नाही कधी होणार आहे. बटाटे शिजवून घेतले, तर मेथी चिरायची अजून. अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे, जास्ती काही मेहनत लागणार नाही आहे त्याला. तर म्हटलं ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करा. आणि टेस्टला खूप छान लागतात, जसे बटाट्याचे वगैरे लागतात ना, तर बटाटा आणि मेथी याचं कॉम्बिनेशन खरंच छान लागतं. ट्राय नक्की करून पाहत. बऱ्याचशा जण अशा पद्धतीने करतही असतील, पण माझं हे सेकंड टाईमच आहे की मी असं करते. तर म्हटलं दाखवत कसं करते ते. तर इथे ना मी माझ्या भांड्यात घेतले गव्हाचं पीठ, आणि तुम्ही यात थोडासा अगदी 1-2 चमचा बेसन पीठही घालू शकता, पण मी फक्त हे गव्हाचं पीठ घेतलं. याच्यात मी कांदा, लसूण मसाला, लाल तिखट, आपलं जी मिरची पावडर असते ती, आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला घालून घेणार आहे. कारण मी याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकत नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता. तर त्याने एक अजून छान टेस्ट येते. पण मला ना खूप इन्स्टंट बनवायचे होते, कारण बराचसा वेळ झाला होता. म्हटलं लवकरात लवकर बनवावं. आणि मी आलं लसूणची पेस्ट आता बनवून ठेवत नाही, त्यामुळे मग मी ती घातली नाही. त्याचबरोबर मी याच्यात थोडीशी हळद आणि जो ओवा असतो ना, तो हातावर छान असा थोडासा काय म्हणतात त्याला, चुरगळून घेतला, ज्याने त्याची टेस्ट छान येईल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि हे सगळे मसाले आपल्या पिठात व्यवस्थित मिक्स केले. कारण म्हणजे सगळीकडे मसाला एकसारखा लागला जाईल. कारण मेथी घातल्यावर ना बऱ्याचशा ठिकाणी ते एकच ठिकाणी राहतो मसाला, यासाठी मी आधी मसाला पिठात व्यवस्थित मिक्स करून घेतला. त्यानंतर हे उकडलेले बटाटे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून अगदी बारीक करूनही बटाटा ह्याच्यात घालू शकता, पण मी असं हातानेच कुस करून घालते. कारण पीठ मळताना तो बराचसा बारीक होऊन जातो, काही गरज नाही पडत एवढी. आणि हे फक्त मेथीचा देखील असा पराठा तुम्ही करू शकता किंवा बटाट्याचाही करू शकता, पण मी दोन्ही मिक्स करते ते यासाठी, कारण मला मेथीचे पराठे खायचे होते आणि यांना नुसते मेथीचे पराठे आवडत नाही. मी ठेपल्यासारखे करते मेथीचे पराठे. आणि मग हे नुसते मेथीचे खात नाही, तर मी त्यात बटाटा घातला की त्याची एक थोडीशी वेगळी टेस्ट येते, जी यांना आवडते. त्यासाठी मी हे असं करून हे पराठे करत असते. ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याचं छान असं आपण जसं चपात्याचं पीठ मळतो तशाप्रमाणे याचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं. आधी पाणी न घालता सगळं व्यवस्थित मिक्स करा, म्हणजे पाणी किती लागेल याचा अंदाज येईल. कारण मेथी धुवून घेतलेली असते, ती थोडीशी ओली असते, आणि आपण जो उकडून बटाटा घातलेला असतो तोही बराचसा ओलसर असतो त्यामुळे. तर हे अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आणि काही वेळ ठेवलं होतं, 10 मिनिट याला छान मुरायला. त्यानंतर पुन्हा एकदा तेलाचा हात लावून हे पीठ मी छान असं मऊ करून घेणार आहे एकसारखं, त्याने पराठे छान असे लाटले जातील. जर तुम्हाला फक्त मेथीचे पराठे करायचे असेल ना, तर नक्की याच्यात 1-2 चमचा आहे ना बेसन पीठ घाला, त्याने त्याची टेस्ट अजून छान येते. तर याचे अगदी प्लेन पराठे लाटून घ्यायचे, त्याला काही करावं लागत नाही वेगळं. एक उंडा घ्यायचा आणि सरळ सरळ गोल असा लाटून घ्यायचा. त्यानंतर मी छान असं भाजायला घेतलं. भाजताना याला दोन्ही साईडनी मस्त असं तेल लावून भाजायचं. तुम्ही तूप लावून भाजू शकता किंवा बटर लावून भाजू शकता, तुमच्या आवडीनुसार. मी शक्यतो तूप लावत असते, पण आज मी मुद्दाम तेल लावलं, कारण माझ्या कढईत ना
तळलेलं तेल होतं थोडंसं आणि ते कढईत तसंच होतं. म्हटलं ते वापरलं जाईल यासाठी याला मी मस्त असं दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घेणार आहे तेल लावून. तेलानेही छान लागतात, पण मला तुपाचे जास्ती आवडतात आणि आमच्याकडे तूप वापरलंही जातं जास्ती, यांनाही आवडतं. तर अशाच पद्धतीने मी हे जे सगळे पराठे ना ते बनवून घेते, म्हणजे आम्हाला गरम गरम खाता येते. तर हे सगळे छान असे पराठे बनवून झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. हिना मी कैरी, लाल मिरची आणि लसूणची चटणी बनवली, जी मला प्रचंड आवडली. तर मी याच्यासोबत खाणार आहे. नवन्याला आणि त्याच्या पप्पांना मी दही साखर दिली, कारण त्यांना पराठ्यांसोबत दोघांनाही दही आवडतं. मलाही आवडतं, पण मला ही चटणी ना खूप आवडली. मस्त अशी एकदम तिखट झाली, छान असे त्याला लसणाचीही टेस्ट येते. त्याचबरोबर कैरीमुळं मस्त अशी आंबटही झाली. तर हे आता मी खाऊन घेतो. तर नवन्या आहे ना पहिल्याच घासाला खूप मस्त झाली म्हणते ना, मला ते खूप गोड वाटतं. आणि ती असं व्हिडिओतच नाही, ती नॉर्मली देखील असंच करते. एक घास खाते लगेच मम्मी खूप मस्त झालं, भारी झालं असं करते. त्यानंतर मी टेस्ट करून पाहिलं, पराठे छान गरम होते आणि मी यांना सांगत होते मी चटणीसोबत खाते. खरंच खूप मस्त झाले होते. आता हे आम्ही गरम गरम पराठे आहेत ते मस्त असं एन्जॉय करतात. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात.